सामान घ्यायचं आहे. जिथं आपण पुरणार आहोत त्या धरणी मातेवरती पहिले ते हळदी कुंकू टाकायचं आहे. हळदी कुंकू टाकून ती वटी अर्पण करायची आणि देवाला मिरवणूक करायची. आज जसं माझ्या देवावरती आदि मायाशक्ती जगदंबा एक प्रकारे सजीवच निर्माण होतो आपला तो. ठीक आहे, जसं झाड आलेलं आहे साहेब तशीच प्रगती माझ्या घराची होऊ दे अशा आदि मायाशक्ती जगदंबावर तुमच्या कुलदेवतेला नमन करायचं आणि ती ओटी तिथे ठेवायची आणि ती जागा ओटी साईडला काढून त्या जागेमध्ये आपल्याला काय करायचं ते नारळ पुरायचं. हे स्वतःचं शेत असेल तर आपण करू शकता किंवा आपल्याकडे शेत वगैरे नसेल हे जर कोणी आपल्याला मागत असेल की बाबा आम्हाला हे नारळ द्या तर आपण काय करायचं त्यांना नारळ द्यायचं आहे. परंतु त्या बदल्यात त्यांना फक्त एवढंच सांगायचं की खण आणि नारळ हे आपल्या देवावरती त्यांना ठेवायला लावायचं. म्हणजे देवीची ओटी भरायला सांगायची. त्यानंतर ते आपण ते नारळ त्यांना द्यायचे. ज्यावेळेस ते नारळ जिथं लावण्यात येईल त्या ठिकाणी पण आपल्याला सेम हेच प्रोसिजर करायचे की आपलं खरनाराची ओटी तिथं अर्पण करूनच ते नारळाचं झाड तिथं लावायचं आहे. तर इथून पुढे नारळाचं झाड